तर आज आपण बनवणार आहोत क्रिसमस स्पेशल प्लम केक। त्याच्यासाठी मी इथे 2 संत्रे घेतलेले आहेत। आता ह्या संत्र्यांचा आपल्याला ज्यूस काढून घ्यायचा आहे। तर हे बघा, असे पिळून व्यवस्थित ज्यूस काढून घ्यायचा आहे। व्यवस्थित त्याचा ज्यूस निघण्यासाठी ना ह्याचे 2 भाग करून घ्यायचे, मग आपल्याला त्याचा रस काढायला इझी पडतं। तर आता ह्या दोन्ही संत्र्यांचे असं व्यवस्थित मी रस काढून घेते। तर आता ह्याचा छानपैकी रस काढून झालेला आहे। आता हा रस ना मी एक छोट्या भांड्यामध्ये शिफ्ट करून घेते आणि ह्याला व्यवस्थित गाळून घेते। आता ह्याला आपल्याला ना व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आणि चमच्याच्या सहाय्याने आपल्याला असं मिक्स करत राहायचं मध्ये मध्ये, म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होतं। आता यामध्ये मी सगळे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत, ब्लॅक रेझन्स वगैरे सगळे। आणि आता इथे मी ना साखर घेतलेली आहे। मी अर्धा कपपेक्षा थोडीशी जास्त, म्हणजे 1 कप साखर घेतली आहे, तर त्याला अर्धा कप गूळ घेतलेला आहे। तर इथे मी साखर आणि गूळ जे घेतलं होतं त्याचा पाक करून घेतलेला आहे। असा छान ब्राऊन पाक झाला पाहिजे। यामध्ये मग आपल्याला थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं। पाणी घालून घेतलं की असं मिक्स करत राहायचं फटाफट आणि नंतर गॅस बंद करून आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे। ते ऑटोमॅटिकली थंड होऊन जातं। आणि आता एका बाउलमध्ये मी 280 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि जे रात्रभर भिजत ठेवलेले मनुके होते ते साईडला मी काढून घेते। आता ह्यामध्ये मी पावडर टाकलेली आहे। त्याच्यामध्ये मी थोडा अर्धा चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा बेकिंग पावडर आणि वेलची पावडर टाकलेली। तर यामध्ये जे आपण रेझन्स वगैरे काढून ठेवले होते त्या ज्यूसमध्ये आपल्याला जो ब्लॅक जॅक बनवला होता तो घालायचा आहे। आणि मी अगदी थोडासा पिठी साखर घातली आहे, 2 ते 3 चमचे पिठी साखर आहे ती घातलेली आहे। आणि जो पावडर जी बनवलेली ना ती आपण बघून घेऊया। वेलची, जायफळ आणि त्याच्यामध्ये घातलं आहे मी दालचिनी। ह्याची मिक्सरला बारीक करून पावडर करून घेतली आणि ते पावडर मिक्स करून झाल्यावरती आपण जे ब्लॅक जॅक ऑरेंज ज्यूसमध्ये मिक्स केला होता तो त्याच्यामध्ये घालून मिक्स करून घेतला आहे। आता एका बाउलला आपण मस्तपैकी ग्रीस करून घेतलं आहे, त्यामध्ये ते बॅटर घातलेलं आहे आणि यामध्ये मी सगळे जे रेझन्स भिजत घातले होते ते ठेवलेत। आणि हा केक मी अर्धा ते पाऊण तास वगैरे मी ठेवलेला आहे आणि हा मी गॅसवरच केला आहे। छान मऊ झालेला आहे आणि हा पूर्ण अर्धा 1 तास आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे शिजल्यानंतर। आणि टेम्परेचर तुम्ही बघा, मी अर्धा पाऊण तास सांगते तरीसुद्धा कधी काही वेळ जास्त पण लागू शकतो। तुम्ही बेक झाला आहे की ना तो चेक करायचं व्यवस्थित आणि थंड झाल्यावरच ह्याला काढायचं। यावरती मी आता मस्त साखरेची पावडर जी असते ती, कॅस्टर शुगर ती टाकलेली आहे आणि आपला मस्तपैकी केक तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान